बाकी आहे। आणि आता धुलीवंदन आणि त्या संदर्भातल्या एकूणच शिमगोत्सवासंदर्भातल्या बातम्या, कारण कोकणात होळी उत्सवाला वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतीचं दर्शन घडतं। रत्नागिरीच्या गुरुमळी गावात होळी उभी करण्याचं रोमांचच असतं एक प्रकारे। 70 फूट उंचीची सुरमाडीची झाडाची काही टनाची होळी उभी करण्याचा हा थरार खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। नाचणे गावात होळीचा होम लागलेला पाहायला मिळतोय। एक वेगळी परंपरा आणि याच होमाला कोकणामधल्या होळीकोत्सवामध्ये विशेष असं महत्त्व असलेलं पाहायला मिळतं। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। मुंबईमध्ये ठिकठिकाणी रंगपंचमीचा उत्सव आहे, मोठ्या जल्लोषात साजरा होतोय आणि मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये तरुणाई सध्या थिरकतेय। संगीताच्या तालावर आणि रंगांची उधळण करत धुळवड साजरी होते। मुंबई आणि पुण्यातली ही दृश्य, मुंबईमध्ये तरुणाईचा उत्साह तर पुणेकरांकडून देखील ही धुळवड साजरी होतीये। ठिकठिकाणी आयोजन केलं गेलंय धुळवडीच्या या कार्यक्रमासाठी। संपूर्ण तरुणाई ही रंगांमध्ये न्हाऊन निघालेली आहे आणि हा उत्साह आता शिगेला पोहोचलाय धुळवडीचा, मुंबईतला आणि पुण्यातला देखील। ही दोन दृश्य आपण बघतोय। मुंबईमध्ये धुळवडीच्या निमित्तानं रंगांची उधळण मुंबईमध्ये आणि दुसरीकडे पुण्यामध्ये देखील तरुणाई पूर्णपणे रंगात न्हाऊन निघाली आहे। आता ठाण्यामधली ही दृश्य आपण बघतोय ती म्हणजे तिथे देखील धुळवडीचं आयोजन करण्यात आलंय। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुप्सकडनं हे आयोजन केलं जातं वेगवेगळ्या भागामध्ये आणि एके ठिकाणी ही सगळी तरुणाई एकत्र येऊन संगीताच्या तालावर रंगांची उधळण हे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील मुंबई आणि ठाण्यातलं धुळवडीचं दृश्य। तर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी देखील जालन्याच्या भोकरदनमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली। यावेळी एका कार्यकर्त्यानं रावसाहेब दानवे यांच्यासाठी गाणं गायलं। खंजिरी वाजवत दानवेंनी गाण्याचा मनमुराद आनंद लुटला। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी रंगोत्सव साजरा केला। त्या ठिकाणची दृश्य आपण बघूयात। अंबादास दानवे यांच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी त्यांना रंग लावत धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यासोबत धुळवड साजरी केली आहे अंबादास दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत। होळी आणि धुलीवंदन हा एक आनंदाचा उत्साहाचा रंगाच्या माध्यमातून साजरा होणारा हा उत्सव आहे। खरं याचा आनंद याचा मजा लहानपणापासून आम्ही मोठ्या प्रमाणावर घेतो। आजही शेकडो लोक आहेत इथं, सगळे त्यांच्याबरोबर होळी साजरी करताना मला असं वाटतं आणि या माध्यमातून एक मन मोकळं होतं सगळं। काही जण एकमेकांना शिव्या देतात, त्याच्यातून जी भडास म्हणता येईल ती पण निघून जाते सगळी वर्षभराची। आता आम्ही पत्रकारांच्या नावाने बोंबा मारल्याच ना आम्ही, त्याच्यामुळे मला वाटतं हा रंगाचा उत्सव असाच असतो। कारण कामाच्या निमित्ताने सगळे दूर दूर जात असतात, भेटणं कमी होतं, फक्त कामाच्याच वेळेस काय भेटता येतं, पण असं साजरा करायला मिळणं एकत्र फार कमी वेळा वाटायला येतं। आणि हे आयोजक जे आहेत, अवधूत गुप्ते आहेत, अमेय खोपकरजी आहेत, अभिजित पानसे आहेत, अवधूत वाडकर, हे दरवर्षी हे उत्साहाने भाग घेऊन हिरिरीनं पुढाकार घेऊन हे साजरे करतात। त्याबद्दल त्यांचे आभार आणि त्यांना शुभेच्छा। बरेच रंग आहेत सध्या होळीचे आणि धुळवडीचे। तुमचा आवडता रंग कोणता आणि त्यासोबतच जे तुमचे फॅन्स आहेत त्यांना होळीच्या शुभेच्छा कशा द्या? मी मगाशीच माझा आवडते सगळे रंग मला आवडतात, कारण प्रत्येक रंग काही ना काहीतरी प्रेझेंट करत असतो, काही ना काही सांगत असतो। गुलाबी रंग काही सांगत असतो, निळा रंग सांगत असतो, लाल रंग सांगत असतो। हे सगळे रंग आपल्या आयुष्यात, तुमच्या आयुष्यात यावेत आणि हे सगळे आनंदाचे रंग तुमच्या आयुष्यात यावेत, हीच इच्छा। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो बघा इतर सर्व कलाकार आहेत या ठिकाणी, आपण त्यांच्याशी पण बोलणार आहोत। सर कसे आहात? बस काय, खूप छान खूप छान। रंगात न्हाऊन निघालात?
हो, सोयीची सुरुवात आहे. इतकी वर्ष 40 वर्ष प्रेक्षकांच्या आशीर्वादाने प्रेमाने न्हावून निघतोय. त्याचे रंग मी घेतोय, चांगले रंग. चित्रपटात असतात आणि ज्यावेळी मोठ्या स्क्रीनवर असतात एक लाफ्टर अचानक क्रिएट होऊन जातो आणि तुम्हाला पाहूनच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद येतो. तोच आनंद सगळीकडे तुम्ही घेऊन फिरताय आता असं म्हणा. ऑफकोर्स घेऊन फिरायला पाहिजे. जे देवाने दिले, जे प्रेक्षकांना आवडत आहे ते मी करतोय. त्यामुळे ह्या वर्षात मी 2 मोठे सिनेमे माझे येतील. एक धमाल 4 आणि गोलमाल 5 असे 2 फ्रँचायझी मोठ्या फिल्म येत आहेत. बघा, मजा करा आणि आमच्या